तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कीर्तिस्तंभ आहे। या लाईनला नक्षत्र आहेत। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मी आज सकाळीच 6 वाजलेले आहेत आणि सकाळीच निघालोय आज जायचे चौंडीला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान जे आहे चौंडी गाव, नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर त्या ठिकाणी मी चाललोय। तर संस्कार भारती म्हणून जे एक मंडळ आहे, संस्था आहे, तर त्यांची सहल आयोजित केली जाते विविध ठिकाणी। तर त्या निमित्ताने मी आणि माझे मित्र जे माझ्यासोबत असतात नेहमी, सतीश महामुनी सर, तर त्यांच्यासोबत आणि ह्या नवीन मी पण जॉईन होतोय आता संस्कार भारतीला। तर आता आम्ही तिकडे चाललोय चौंडी या म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तिथलं जे स्थळ आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे जन्मस्थळ आहे, इथली माहिती वगैरे घेऊन त्या ठिकाणी दिवसभराचं एक शेड्यूल आहे, तर ते आज होणार आहे। त्या निमित्ताने मी निघालो आता चौंडीला। तरी कृपया तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आम्ही आलोय करमाळ्याच्या जवळ आणि या ठिकाणी थोडासा नाश्ता करतोय। आम्ही आलोय अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी या ठिकाणी। येथील हे मारुती मंदिर आणि या ठिकाणी शिल्पसृष्टी आहे, तर ते आपण आता बघूयात। तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कीर्तिस्तंभ आहे। भव्य दिव्य पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे। तर चौंडी या ठिकाणी हे जे शिल्प आकृती या ठिकाणी उभा केलेल्या आहेत, तर इथं अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ आहे। आणि या ठिकाणी या मूर्त्या ज्या आहेत तर वेगवेगळ्या म्हणजे ग्रह, राशी, नक्षत्र यांच्या मूर्त्या आहेत। आता ही लाईन जी आहे तर ही ग्रह, जे आपले ग्रह आहेत बुध, गुरु, शुक्र, तर यांच्या मूर्त्या या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। रना रनु रे नजरिया लागे नहीं कहीं, ओ
नजरिया लागे नहीं कहीं और नजरिया नजरिया लागे नहीं कहीं लागे नहीं कहीं और नजरिया लागे नहीं. इथलेच का तुम्ही? काय करता इथं? काय नाही आपलं आले हवेला बसायला. चौंडी गावचा का? हो बरं बरं. तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही तुळजापूर. बापरे, हा तुळजापूरून आलो. आता येणार आहेत ते आता 15 दिवसांनी तुळजापूरला. तुम्ही का? यात्रा हो दर साल येतोय आम्ही. या की या अवश्य. लागे नहीं कहीं और लागे नहीं कहीं और लागे नहीं कहीं और तर आता इथं मीटिंग होणार आहे. तिथं आपण शूट तर काय करू शकणार नाही, परंतु त्याच्यानंतर आराम करून मग पुन्हा बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत इथल्या बघणं वगैरे जे काही राहिलेलं असेल तर ते करून मग पुन्हा गावाकडे जायचं आहे. तर तुर्तास एवढं आहे. त्यानंतर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बाकीची माहिती जी काही तिथली आहे तर ती घेणारच आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.